धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील एका 6 वर्षांच्या नाबालिग मुलीवर दुष्कर्माचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वेळेत प्रकार उघडकीस आल्याने आरोपीला पकडण्यात यश आले आहे. आरोपीने नाबालिग मुलीला घराच्या छतावर बोलावून तिच्याशी गैरवर्तन करत दुष्कर्माचा प्रयत्न केला. तसेच घटनेची माहिती कुणाला सांगितली तर जीवे मारून टाकीन अशी धमकीही दिली. भीती असूनही त्या चिमुकलीने संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर मुलीच्या पालकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी व त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले. आरोपीचे वय 16 वर्ष असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेची कलम 75, 2, 35 तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 7 व 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला धुळे येथील किशोर सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. दरम्यान पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत शाळकरी मुली व नाबालिकांवर छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गांजा, गुटखा यांसारख्या अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.